आपण त्यातल्या काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स आहेत त्या आज बघूया. चॅप्टर इज इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग. अकॉर्डिंग टू AS13, अकाउंटिंग स्टँडर्ड 13, investments are assets held for earning income by way of dividend, interest, and rentals for capital appreciation or for other benefits to investing enterprises. While doing investments, three factors are to be considered, which are liquidity, security, and profitability. मग आता हे जे इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग हे अकाउंटिंग स्टँडर्ड्स 13 मध्ये याच्या सगळे जे रूल्स आहेत किंवा याच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत ह्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. While doing investments, three factors are to be considered. आता जे इन्व्हेस्टमेंट करताना 3 फॅक्टर्स जे आहेत हे कन्सिडर केले जातात. फर्स्ट इज लिक्विडिटी, देन सिक्युरिटी अँड प्रॉफिटेबिलिटी. लिक्विडिटी मीन्स द इन्व्हेस्टमेंट इज कन्व्हर्टेड इंटू कॅश. मग ती इन्व्हेस्टमेंट जी आहे ही इझिली कॅशमध्ये कशी कन्व्हर्ट करता येईल. दॅट इज लिक्विडिटी. देन सिक्युरिटी, ती इन्व्हेस्टमेंट आहे त्याला ती त्याची सिक्युरिटी इम्पॉर्टंट आहे. देन प्रॉफिटेबिलिटी, त्या इन्व्हेस्टमेंटमधून किती प्रॉफिट होतोय. टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट्स आर ऑफ डिफरंट टाइप्स ॲज गिव्हन बिलो. सो इन्व्हेस्टमेंट जे आहे 2 पार्ट्समध्ये इथे डिव्हाईड केलेलं आहे. ऑन द बेसिस ऑफ पिरियड ऑफ होल्डिंग. आता इथे टाईम पिरियड जो आहे त्याच्या बेसिसवर इथे इन्व्हेस्टमेंटचं क्लासिफिकेशन केलंय. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट अँड नेक्स्ट इज करंट इन्व्हेस्टमेंट. सेकंड पार्ट इज ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ इन्व्हेस्टमेंट. मग त्या इन्व्हेस्टमेंटचं नेचर कसं आहे. व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज अँड फिक्स अर्निंग सिक्युरिटीज. व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज म्हणजे त्याच्यावरचा जो रेट ऑफ इंटरेस्ट आहे हा व्हेरिएबल असणार आहे. फिक्स अर्निंग सिक्युरिटीज मीन्स फिक्स्ड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज जे आहेत तर ते असणार आहे. So period on the basis of period of holding, first is long term investments. It is the investment other than short term investment. आता ज्या long term investment आहेत, other than short term investment, the securities are held as long term investment. They appear at cost in the balance sheet. मग आता बॅलन्स शीटमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स ज्या आहेत ह्या ॲट कॉस्ट तिथे रेकॉर्ड केल्या जाणार आहेत. लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट यांचा जो टाईम पिरियड आहे हा शॉर्ट टर्मपेक्षा जास्त असतो. करंट इन्व्हेस्टमेंट्स आर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट्स. दे आर व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर मार्केट व्हॅल्यू विचएव्हर इज लेस. मग आता करंट इन्व्हेस्टमेंट किंवा ज्या शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत यांचं रेकॉर्डिंग जे आहे हे करताना कॉस्ट और मार्केट व्हॅल्यू व्हिचएव्हर इज लेस, त्यापैकी जी लेसर अमाउंट असेल त्या अमाउंटने रेकॉर्ड केल्या जातात. अँड लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट्स ॲट कॉस्ट. नेक्स्ट इज ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ रिटर्न. नेचर ऑफ रिटर्न म्हणजे त्याच्यावरचे जे रिटर्न्स येतात तर त्याच्यावर त्याचं नेचर जे आहे हे क्लासिफाय केलंय. व्हेरिएबल अर्निंग सिक्युरिटीज. It refers to securities on which return varies from period to period. आता ज्या अशा काही सिक्युरिटीज आहेत की ज्याच्यावर त्यांचे जे रिटर्न्स आहेत हे फिक्स नाहीयेत. इट व्हॅरीज फ्रॉम पिरियड टू पिरियड. मीन्स त्याच्यावरचे जे रेट ऑफ किंवा त्यांचे जे रिटर्न्स आहेत त्याच्यावर जे रिटर्न्स मिळतात हे फिक्स नाहीयेत. इट व्हॅरीज फ्रॉम पिरियड टू पिरियड. आता इक्विटी शेअर्सवर जो डिव्हिडंड मिळतो हा काही फिक्स असं नाहीये. इक्विटी शेअर्सवर जो डिव्हिडंड मिळतो तो चेंजेबल असतो. एखाद्या वर्षी जास्त मिळाला, पुढच्या वर्षी तेवढाच मिळेल असं नाही. त्याच्यामध्ये चेंजेस हे होत असतात. इन्व्हेस्टमेंट इन इक्विटी शेअर्स फॉल्स इन दिस कॅटेगरी.
इक्विटी शेअरमध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यावर जे रिटर्न्स मिळतायत, त्याचा जो डिव्हिडंड मिळतोय, तो डिव्हिडंड जो आहे हे फिक्स अमाउंट नाहीये. त्याच्यामध्ये चेंजेस होत राहतात. Fixed earning securities. It refers to the securities on which the rate of return is fixed or constant. काही सिक्युरिटीज अशा आहेत, की ज्यांच्यावरचे रेट ऑफ रिटर्न जे आहेत, हे फिक्स आहेत, कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामध्ये कोणताही चेंजेस त्याच्यावर होत नाहीत. मग कंपनीला प्रॉफिट हो, लॉस हो, त्यांचं जे फिक्स अर्निंग आहे, ते त्यांना मिळणारच आहे. Investment in debentures, government securities falls in this category. Interest on these securities is payable at fixed rate on certain dates. मग आता इन्व्हेस्टमेंट डिबेंचर्समध्ये किंवा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट केल्या जातात, या फिक्स इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज आहेत. मग त्याच्यावर जे अर्निंग आहे किंवा त्याचा जो रेट ऑफ रिटर्न आहे, हा फिक्स आहे. सो इंटरेस्ट ऑन दीज सिक्युरिटीज इज पेएबल ॲट फिक्स रेट. त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे, हा फिक्स रेटने मिळतो ऑन सर्टन डेट्स. त्यांच्या ज्या डेट्स ठरलेल्या आहेत किंवा जो टाईम एक सर्टन टाईम पिरियड नंतर त्यांना जो इंटरेस्ट मिळतोय, तो फिक्स अमाउंटने त्यांना मिळणार आहे. सो हे इन्व्हेस्टमेंटचं क्लासिफिकेशन होतं. थर्ड पॉइंट आपण बघूया. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. Cost of investment includes purchase price and acquisition charges, wizard, brokerage fees and duties. आता कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जेव्हा फाइंड आउट करतात, तर त्या कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटच्या कॅल्क्युलेशनमध्ये पर्चेस प्राइस प्लस त्याच्यावर जे ब्रोकरेज किंवा ज्या फीज, ड्युटीज आपल्याला पेड कराव्या लागतात, त्या सगळ्या त्याच्यात ॲड केल्या जातात. In case of investment in shares or other securities, acquisition cost should be based on fair value of shares or other securities issued. आता इन्व्हेस्टमेंटमध्ये जे शेअर्स किंवा अदर ज्या सिक्युरिटीज आहेत, त्यांचं ॲक्विजिशन करताना कॉस्ट शुड बी बेस्ड ऑन द फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑर अदर सिक्युरिटीज इश्यू. त्यांची जी फेअर व्हॅल्यू आहे त्याच्यावर बेस्ड असणार. आपण त्याचे कॅल्क्युलेशन बघूया. कॉम्प्युटेशन ऑफ कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट और कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन हे कशी फाइंड आउट केली जाते. परचेस प्राइस add brokerage, then add fees and commission, add stamp duty, and total is cost of investment. सो जेव्हा आपल्याला कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट फाइंड आउट करायची आहे, तेव्हा आपण ती कशी करणार? तर त्याची जी पर्चेस प्राइस आहे, फर्स्ट त्या पर्चेस प्राइसमध्ये त्याचं जे ब्रोकरेज आहे ते ॲड करायचं आहे. ॲड फीज अँड कमिशन. त्याच्यावर काही कमिशन दिलं असेल, ते कमिशन पण ॲड करायचं आहे. फीज असतील तर त्या ॲड करायच्या आहेत. ॲड स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटीज जर काही असतील, तर त्या ॲड करायच्या आहेत. अँड देन द टोटल इज कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. ब्रोकरेज पॉइंट आपण बघूया. ब्रोकरेज. Brokerage is always calculated on quotation price, whether कम इंटरेस्ट or एक्स इंटरेस्ट. आता कोटेशन प्राइसवर ब्रोकरेज जे आहे कॅल्क्युलेट केलं जातं. कोटेशन प्राइस मीन्स करंट मार्केट प्राइस. जी नियरची प्राइस असेल तर त्याच्यावरती हे कॅल्क्युलेट केलं जातं. It is added to purchase. It is added to purchase price on investment and deducted from the sale price on sale of investment. जेव्हा कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण कॅल्क्युलेट करतोय, तर तेव्हा पर्चेस प्राइसमध्ये जे ब्रोकरेज आहे हे ॲड करायचं आहे. अँड इट इज डिडक्टेड फ्रॉम द सेल प्राइस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जेव्हा सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, तेव्हा त्या सेल प्राइसमधून आपल्याला ब्रोकरेज हे डिडक्ट करायचं आहे. लेट्स सी एन एक्झाम्पल. Miss Madhavi purchased
1000 shares of Reliance Limited at rupees 90 and paid brokerage at 1.5% and stamp duty rupees 800 on 18th December 2014. Calculate cost of investment. कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट जे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो इथे कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी एक इथे प्रोफॉर्मा मी दाखवला होता. त्याच्यात परचेस प्राइस, ॲड ब्रोकरेज, ॲड फीज अँड कमिशन, ॲड स्टॅम्प ड्युटी अँड टोटल इज कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट. सो आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. परचेस प्राइस, परचेस प्राइस 1000 शेअर्स दिलेले आहेत. 1000 शेअर्स ऑफ rupees 90. So purchase price is 1000 into 90, that is 90,000. Add brokerage. त्यामध्ये ब्रोकरेज जे आहे ते ऍड करायचंय 1.5%. द ब्रोकरेज जे आहे कोटेशन प्राइस वर आपण चार्ज करणार आहोत. त्याची जी करंट मार्केट प्राइस आहे त्याच्यावर चार्ज करायचंय. सो ब्रोकरेज 1.5% ऑफ 90,000. त्याची जी परचेस प्राइस इथे दिसते, ज्या प्राइसने तिथे परचेसिंग केलेलं आहे. सो 1.5% ऑफ 90,000. आन्सर इज 1350. ॲड स्टॅम्प ड्युटी. आपल्यामध्ये स्टॅम्प ड्युटी दिलेली आहे. स्टॅम्प ड्युटी इज रुपीज 800 and cost of investment is 90,000 plus 1350 plus 800. So cost of investment is 92,150. एक्झाम्पल लक्षात आलंय सगळ्यांच्या? हॅलो. माझा आवाज येतोय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes. Yes. Okay. Next is disposal of investment. When the investment is disposed of, the difference between carrying amount and net sale proceed is equal to gross sale proceed minus expenses is charged to profit and loss account. सो आपल्याला जे डिस्पोजल ऑफ इन्व्हेस्टमेंट, आता ऍक्च्युअल जेव्हा आपण अकाउंटिंग करायला घेऊ तेव्हा ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ते जास्त तुम्हाला क्लिअर होतील. आता इथे जे थिअरॉटिकल पार्ट आहे, आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेऊ त्याच्यात आपल्याला कॅल्क्युलेशन्स जे आहेत हे याच्यावरच करायचे आहेत. जसं की ब्रोकरेज कॅल्क्युलेट करायचंय, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेट करायचे, डिस्पोजल ऑफ इन्व्हेस्टमेंट. जेव्हा ऍक्च्युअल आपण अकाउंटिंग करू तेव्हा जास्त क्लिअर होतील. See, when the investment is disposed of, the difference between carrying amount and net sale proceed. See, net sale proceed, how to calculate? Gross sale proceed minus the expenses is charged to profit and loss account. Excess of sale proceed over its carrying amount is profit. आता जे डिस्पोजल ऑफ इन्व्हेस्टमेंट आहे, डिस्पोजल ऑफ इन्व्हेस्टमेंट हा डिफरन्स आहे कॅरिंग अमाउंट अँड नेट सेल प्रोसीड मधला. आता नेट सेल प्रोसीड कसं कॅल्क्युलेट करायचंय? तर नेट सेल प्रोसीड इज इक्वल टू ग्रॉस सेल्स प्रोसीड मायनस एक्सपेन्सेस. जे एक्सपेन्सेस आहेत ते लेस करायचे नेट सेल ग्रॉस सेल्स प्रोसीड मधून अँड एक्सेस सेल्स प्रोसीड ओव्हर इट्स कॅरिंग अमाउंट इज प्रॉफिट. आणि आपल्याला तिथे प्रॉफिट मिळणार आहे. Carrying cost of investment. Carrying amount means the value at which investment is carried in the books of accounts shown in final accounts. The carrying amount म्हणजे काय? तर it means it is the value at which investment is carried in books of accounts. Final account मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट ज्या अमाऊंटने रेकॉर्ड करतोय ती कॅरिंग अमाऊंट आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट्स शुड बी कॅरीड इन फायनान्शियल स्टेटमेंट्स ॲट कॉस्ट. ज्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत त्याचं रेकॉर्डिंग बॅलन्स शीटमध्ये करताना ॲट कॉस्ट त्याचं जे रेकॉर्डिंग आहे हे केलं जातं.
Current investments are carried in financial statement at lower of cost and fair value. कॉस्ट अँड मार्केट व्हॅल्यू त्यांच्यातली जी लेसर अमाउंट असेल, ती लेसर अमाउंट आहे ती बॅलन्स शीटला रेकॉर्ड केली जाते. करंट इन्व्हेस्टमेंट ऑर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट जेव्हा असतील तेव्हा. Next is come interest and X interest. When investment is purchased or sale before the date of payment, a question may arise whether the quotation price includes interest or not. जेव्हा एखादी इन्व्हेस्टमेंट परचेस केली जाते किंवा सेल केली जाते बिफोर डेट ऑफ पेमेंट पेमेंट च्या डेटच्या आधी जेव्हा ती परचेस केली जाईल किंवा सेल केली जाईल. क्वेशन मे अराइज वेदर द कोटेशन प्राइस इन्क्लूड इंटरेस्ट और नॉट. मग त्या कोटेशन प्राइस मध्ये इंटरेस्ट इन्क्लूड आहे की नाहीये. इन सच अ केस प्राइस मे बी एक्स इंटरेस्ट और कम इंटरेस्ट. मग ती जी प्राइस आहे मे बी ती कम इंटरेस्ट असेल किंवा एक्स इंटरेस्ट बिकॉज तिथे काहीच तसं मेन्शन केलेलं नाहीये. कम इंटरेस्ट means with and X interest means without. Come interest means with interest, X interest means without interest. The term come interest and X interest are relating to fixed interest bearing securities. फिक्स इंटरेस्ट बिअरिंग सिक्युरिटीजचं जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंग करणार आहोत, तर तेव्हा आपल्याला कम इंटरेस्ट आणि एक्स इंटरेस्ट या दोन्ही टर्म्स तिथे जास्त करून दिसतील आपल्याला. बिकॉज फिक्स इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीजमध्ये या टर्म यूज केल्या जातात. कम इंटरेस्ट मीन्स cumulative interest or inclusive interest and X interest means exclusive interest. Come interest means cumulative interest or inclusive means त्यामध्ये इंटरेस्ट जो आहे हा ऑलरेडी ऍड केलेला आहे. एक्स इंटरेस्ट मीन्स एक्सक्लुझिव्ह इंटरेस्ट, त्याच्यात इंटरेस्ट हा ऍड केलेला नाहीये. सो हे काही थेरॉटिकल कन्सेप्ट होत्या इन्व्हेस्टमेंट अकाउंटिंगच्या.